संधी, संधी म्हणजे काय या चॅप्टरमध्ये आज आपण करणार आहोत. सो याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे संधीचे किती प्रकार असतात, स्वरसंधी म्हणजे काय किंवा दीर्घसंधी म्हणजे काय किंवा त्याचे काय नियम असतात. सो पेपरमध्ये तुम्हाला आता गोंधळ नाही उडणार की ही कोणत्या प्रकारची संधी आहे किंवा तिचा संधी विच्छेद करा किंवा संधी विच्छेदची संधी करा. सो हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये डिटेल्समध्ये शिकणार आहोत. सो चला चॅप्टरला सुरुवात करूया. पहिला आहे दीप प्लस अवली, हा झाला संधी. सो हे कसं करतात सर? संधी का अर्थ होता है मेल, म्हणजे संधीचा अर्थ काय होतं? मेल म्हणजे जुळवणं किंवा मिळवणं दोघांना. संधि दो वर्णों के मध्य होती है, आणि संधि काय असते? दोन वर्ण किंवा दोन शब्दाच्या मध्ये असते. इसमें पहले शब्द का अंतिम वर्ण तथा दूसरे शब्द का प्रथम वर्ण मिलकर एक भिन्न वर्ण बनता है. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं? पहिल्या शब्दाचा शेवटचा अंतिम वर्ण म्हणजे शेवटचा शब्द आणि दुसऱ्या शब्दाचा प्रथम वर्ण म्हणजे पहिलं जे अक्षर आहे हे मिळून एक नवीन वर्ग तयार होतो. वर्ग किंवा एक नवीन अक्षर तयार होतं. सो कसं असतं ते एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सांगितलं दीप प्लस अवली, हे काय आहेत? दोन शब्द आहेत. सो ह्याच्यापासून आपल्याला दीपावली हा शब्द तयार होतो. तर कसा? तर ह्या दचं कसं आहे? हे जे संधी विच्छेद आहे हे बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारलं जातं आणि बऱ्याच मुलांच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात. सो तुम्ही जर हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर यापुढे तुमचा कधीही असा प्रॉब्लेम होणार नाही. तर अवलीचं आहे, दीपचं आहे. तर दीपचं काय केले? द प्लस ई का दिली आहे? कारण दीला दुसरी वेलांटी आहे, म्हणजेच ईची दुसरी मात्रा आहे. सो दी प, आणि पचं इथे काहीच नाही आहे ना, म्हणजे काना आहे, मात्रा आहे, म्हणजे कोणतीही मात्रा किंवा कोणताही आकार उकार त्याला नाही आहे. सो ह्याला काय जॉईंट होणार आहे? अ जॉईंट होणार आहे. म्हणजेच काय? प्रथम शब्द का अंतिम वर्ण, म्हणजे शेवटचं जे अक्षर आहे किंवा अक्षर नाही म्हणणार, वर्ड जो आहे हा त्याचा अंतिम वर्ण राहणार आहे. त्याच्यानंतर अवलीचं काय येणार आहे? व, ल आणि लची दुसरी मात्रा आली. का? कारण अचा अ तसाच आला, वचा व तसाच आला, पण व ला काय लागलं? अची मात्रा लागली. म्हणजे जेव्हा कुठलाही काना मात्रा नसतो त्यावेळेस आपल्याला कोणतं हे लागतं? तर अ हे वर्ण त्याला जॉईंट होऊन येतं, हे असतं संधी विच्छेद. त्याच्यानंतर ल आहे आणि ल ला कोणती मात्रा लागलेली आहे? सो दुसरी मात्रा लागलेली आहे. म्हणजेच काय? तर त्याला ईची मात्रा लागलेली आहे. म्हणजेच काय? दुसरे शब्द का प्रथम वर्ण. पहिलं जे शब्द आहे त्याचा आपण शेवटचा घेतला आणि दुसऱ्या शब्दाचा आपण पहिला वर्ण घेतला. पहिला वर्ण म्हणजे तो पहिला वर्ड. त्याच्यानंतर आता ह्या दोघांना आपल्याला जॉईंट करायचं आहे, म्हणजे दो वर्णों का मेल. आता ह्या दोघांना आपल्याला जोडायचं आहे आणि आपला नवीन शब्द तयार होणार आहे. द प्लस ई प्लस प प्लस अ, हे जे आहे ते घेतलं. त्याच्यानंतर आपलं अवलीचं घेतलं, ल ई, ह्या दोघांना आपल्याला मिळवलं आहे. सो त्याच्यानंतर आता काय होणार आहे? ह्याचा जो आहे ह्याचा शेवटचा म्हणजे आपल्या दीपचा शेवटचा आणि अवलीचा पहिला मिळून काय होणार आहे? अ प्लस आ. मग हा काय झाला? नवीन वर्ड किंवा नवीन नवीन शब्द तयार. शब्द नाही म्हणू शकत, वर्ण म्हणतो. तर हा नवीन वर्ण तयार झाला आहे. सो त्याच्यानुसारच आपल्याला जसं की संधी विच्छेद जर करायला सांगितलं तर अशा पद्धतीने आपल्याला ते संधी विच्छेद करायचं आहे. आता संधी कशाला म्हणतात? दो निकटवर्ती वर्णों के मेल से उत्पन्न विकार संधि कहलाता है. म्हणजे जेव्हा दोन असे हे जे दोन शब्द येतात त्यांच्यापासून जो नवीन शब्द तयार होतो म्हणजे उत्पन्न वर्ण किंवा विकार, त्याला काय म्हणतात? आपण संधी म्हणतात. त्याच्यानंतर आता संधी विच्छेद म्हणजे काय? संधी तर बघितली आपण, संधी कशी तयार होते. सो संधी विच्छेद म्हणजे काय? संधि किए हुए शब्दों को पुनः अलग करके लिखना संधि विच्छेद कहलाता है. म्हणजे आपण जे संधी तयार केली, जसं की हे दीपावली आहे. सो आता इथं सांगितलं आहे संधी म्हणजे काय? तर दीप प्लस अवली म्हणजे दीपावली. सो आपल्याला हा पूर्ण वर्ड मिळाला आहे दीपावली. आता ह्याला आपल्याला तोडून जेव्हा वेगवेगळं करून लिहायचं आहे तेव्हा तो काय होणार आहे? संधी विच्छेद. म्हणजे त्याला जुळवणं म्हणजे संधी आणि त्याला परत दोन भागामध्ये डिवाइड करणं म्हणजे संधी विच्छेद. सो संधी विच्छेद काय येणार आहे? दीपावलीला आपला संधी विच्छेद करायचा आहे. सो काय येणार? दीप प्लस अवली. म्हणजे ज्याला आपण इकट्ठा करू तो होणार आहे संधी आणि ज्याला आपण तोडून दोन वेगवेगळे भाग करू तो होणार आहे संधी विच्छेद. आता खाली सांगितलं आहे संधी के भेद. मग आता संधीचे किती भेद असतात? तर संधी के प्रमुख 3 भेद है. म्हणजे 3 प्रकार असतात. भेद म्हणजेच काय? प्रकार. एक आहे स्वरसंधी, दुसरी व्यंजन संधी आणि तिसरी विसर्ग संधी. तर मग आता हे कसे? तर डिटेलमध्ये बघूया.
स्वरसंधी, आता स्वरसंधी म्हणजे काय, दो स्वरों के मध्य होने वाली संधी स्वरसंधी कहलाती है. म्हणजे दोन स्वरांच्या मध्ये जी संधी होते, म्हणजे दोन एक वेगवेगळे वर्ड आहे, त्या दोघांना मिळून जे एक शब्द नवीन तयार होतो त्याला काय म्हणतात, स्वरसंधी. सो आता फॉर एक्झाम्पल दिलं आहे हिम प्लस आलय, तर हे काय होणार आहे, हिमालय. का, कारण ह्या मचा कोणताही काना मात्रा काही नाही आहे, सो मला जॉईंट होऊन अ येणार आहे, म्हणजे हा अ आला, आणि ह्या आचा आची मात्रा तशीच लागणार आहे. सो हा आ म्हणजे दोन्हीमध्ये जर काही झालं तरी कोणती मात्रा लागणार आहे, जी मोठी आहे तीच मात्रा लागणार आहे. सो अ आणि आचा मिळून आज होणार आहे. सो ह्याचं काय होणार आहे, हिमालय. आता स्वरसंधी के भेद, आता स्वरसंधी म्हणजे मुख्य संधीचे तर 3 भेद असतात, स्वरसंधी, व्यंजन संधी वगैरे. मग त्याच्यानंतर स्वरसंधी ही पहिला आहे, जो पहिल्याचेच अजून किती तर 5 प्रकार पडतात, म्हणजेच 5 भेद होतात. आणि चला हे पहिले आपण करूया, कारण सगळं एकत्र सांगितलं तर तुम्ही खूप कन्फ्यूज व्हाल. सो पहिला आहे दीर्घ संधी. जब किसी स्वर के बाद सजातीय स्वर आता है तब दोनों मिलकर दीर्घ हो जाते हैं. म्हणजे जेव्हा स्वर म्हणजे काय, एक शब्द, त्याच्यानंतर जेव्हा दुसरा एखादा स्वर येतो तेव्हा तो काय होतो, दीर्घ म्हणजे थोडासा वाढला जातो. सो आता ते कसं, फॉर एक्झाम्पल बघूया. म्हणजे अ आणि आ जर आला, जर आपल्या एक्झाम्पलमध्ये अ आणि आ जर लावायचा झाला तर आपण काय घेणार आहोत, ज्यावेळेस आपल्याला त्याची संधी बनवायची आहे, संधी विच्छेदची संधी बनवायची आहे, तर त्यावेळेस आपण मोठा आ घेणार. ई हा छोटी ई आणि ही बडी ई असेल तर आपल्याला बडी ई घ्यायची आहे. ही छोटी ऊ आणि ही बडी ऊ, तर ह्याच्यामधलं सुद्धा आपल्याला बडी ऊच घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये जो कोणी मोठा असेल तोच आपल्याला घ्यायचा आहे. सो आता ह्याचे काय नियम आहेत, दीर्घ संधी बनवण्यासाठी काय नियम आहेत. आता ह्याच्यामध्ये काय, अ तथा आ की संधी. आता अ आणि आची संधी कशी असते, सो अ प्लस अ काय होणार आहे, आ होणार आहे. मग आता हे तर काय आहे, सूर्य प्लस अस्त, मग आता हे काय होणार आहे, सूर्यास्त. त्याच्यानंतर परम प्लस अर्थ, तर काय होणार आहे, परमार्थ. सो इथं कुठे लागला आहे आची मात्रा, इथे. जेव्हा सूर्य झाला आहे म्हणजे कधीही इथे लागत नाही, मात्रा कुठे लागते, इथे लागते, म्हणजे सूर्याच्या इथे लागणार आहे, परमार्थच्या इथे लागणार आहे, आणि हा जो अ आहे हा निघून जाणार आहे. सो त्याच्यानंतर आहे मध प्लस अनुसार, म्हणजे काय होणार आहे, इथे लागली आची मात्रा आणि हा जो अ आहे हा निघून गेला आहे. मग आता स्व अर्थ, मग इथं काय लागणार आहे, इथं लागली आहे आची मात्रा आणि हा जो अ आहे हा निघून गेलेला आहे. सो त्याच्यानंतर आहे अ आणि आ जर असेल तर कोणती मात्रा लावणार आपण, तर ऑब्वियसली ही आची मात्रा लागणार, कारण ज्याचा म्हणजे जो मोठा आहे, सो ज्याच्यामध्ये जो वर्ण मोठा आहे सो तोच लागणार आहे. रत्न प्लस आकर, म्हणजे हे काय होणार आहे, रत्नाकर, म्हणजे ह्यालाच लागणार आहे. आपली जी मात्रा नेहमी लागणार आहे ती यालाच लागणार आहे. इथं पुस्तकालय, त्याच्यानंतर पुस्तक प्लस आलयचं होणार आहे पुस्तकालय. धर्म प्लस आत्माचं होणार आहे धर्मात्मा, कारण हा निघून जाणार आहे आणि इथे आची मात्रा लागणार आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, पहिला जो शब्द आहे, पहिला जो वर्ण आहे त्यालाच फक्त लागणार आहे मात्रा. सो शिष्टाचार. त्याच्यानंतर आहे आ प्लस अ, ते सुद्धा आच होणार आहे, म्हणजे अ प्लस अ जरी आलं तरी आ होणार आहे, अ प्लस आ आलं तरी आ होणार आहे, आ प्लस अ आलं तरी सुद्धा आच होणार आहे, म्हणजे मोठ्याचीच मात्रा लागणार आहे. विद्या प्लस अभ्यास, मग हे काय आहे, विद्याभ्यास, म्हणजे हा अ निघून जाणार आहे. रेखा प्लस अंश, सो हे काय होणार आहे, रेखांश, हा अ निघून जाणार आहे. त्याच्यानंतर आहे विद्या प्लस अर्थी, सो विद्यार्थी, हा अ निघून जाणार आहे. यथा प्लस अर्थ, तो हा अ निघून जाणार आहे, म्हणजेच काय होणार आहे, यथार्थ. सो समजलं असेल तुम्हाला, दीर्घ संधीमध्ये अची आणि आची जर संधी बनवायची असेल तर नेहमी हा मोठा जो ज्याची व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजेच अपेक्षा आची व्हॅल्यू जास्त आहे, त्यामुळे आज येणार आहे. त्याच्यानंतर आ प्लस आ, जर आ आणि आ दोन्ही आले तरी सुद्धा आपला आज होणार आहे. त्याच्यानंतर विद्या आलय, मग काय होणार आहे, ह्याचं हा आ निघून जाणार आहे आणि इथे काय लागणार आहे, विद्यालय. महाआशय, सो हा आ निघून जाणार आहे, इथं लागणार आहे, म्हणजे ऑलरेडी ह्याची मात्रा लागलेली आहे. सो कारण हा पण आ आहे, हा पण आ आहे, तो इथे आ आहे, त्यामुळे हा एकच आपल्याला आ घ्यायचा आहे. त्यामुळे आता इथे वार्ता आलप, म्हणजेच काय, हा आ निघून जायचा आहे, हा आ निघून जाणार आहे, आणि हा जसाच्या तसा, म्हणजे वार्तालाप राजाज्ञा, म्हणजे राजाची आज्ञा. त्याच्यानंतर आहे ईची मात्रा.
ई तथा ई म्हणजे ही झाली छोटी ई, ही झाली बडी ई. ह्याची संधी आता कशी करणार आपण, तर ई प्लस ई पण ईच होणार आहे. सो आता गिरी प्लस इंद्र, तर काय होणार आहे, गिरींद्र. म्हणजे हा जो ही जी ई आहे किंवा हा जो वर्ड आहे हा निघून जाणार आहे, म्हणजे हा ई निघून जाणार आहे. अभि प्लस इष्ट, सो हे काय होणार आहे, अभिष्ट. पण लक्षात ठेवायचं ही जी पहिली मात्रा लागलेली आहे ही कुठे पुढे जाऊन काय होणार आहे, दुसरी होणार आहे. म्हणजेच इथं ही काय झाली, दुसरी मात्रा झाली. म्हणजे ही छोटी ई जी आहे आणि ही बडी ईची आहे. सो इथं जेव्हा आपलं हे वर्ड तयार होणार आहे तेव्हा आपलं काय होणार आहे, बडी ईमध्ये कन्वर्ट होणार आहे. अभि प्लस इष्ट, हा ई निघून जाणार आहे आणि अभिष्ट होणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हाच रूल्स आहे की ही जी म्हणजे पहिली वेलांटी लागलेली आहे, कारण ही पहिली वेलांटी ही छोट्या ईची असते, त्यामुळे आपल्याला ही दुसरी वेलांटी म्हणजे दुसरी ईची मात्रा लावायची आहे, म्हणजेच काहीतरी बडी ईची मात्रा लावायची आहे. त्याच्यानंतर रवी प्लस इंद्र, सो ह्याच्यामध्ये पण सेम ई निघून जाणार आहे आणि इथे हा जो आहे हा दुसऱ्या म्हणजे बडी ईची मात्रा लागणार आहे. मुनी प्लस इंद्रचं होणार आहे मुनींद्र. त्याच्यानंतर ई प्लस ई म्हणजे छोटी ई बडी ई, छोटी दोन्ही जरी असेल तरीच ईच येणार आहे. एक छोटी आणि एक बडी ई असेल तरी पण ईच येणार आहे. म्हणजे जसं की कपी प्लस ईश, तर काय होणार आहे, कपिश. म्हणजे सो हा निघून जाणार आहे आणि सेम तेच ह्याचा जो हा पहिली मात्रा आहे ती जाऊन दुसरी मात्रा होणार आहे. सो तुम्हाला समजलं असेल. कवी प्लस ईश्वरचं होणार आहे कवीश्वर, कारण हा निघून जाणार आहे, ही बडी मात्रा लागणार आहे. गिरी प्लस ईश, तर त्याचं काय होणार आहे, गिरीश. सो ई निघून जाणार आहे. प्रति प्लस इक्षा, तर काय होणार आहे, प्रतीक्षा. त्याच्यानंतर जर पहिल्यांदा मोठी ई आहे आणि दुसऱ्यांदा छोटी ई आहे सो तेव्हा सुद्धा बडी ईच लागणार आहे. सो मही प्लस इंद्र, सेम तेच आहे. हे इंद्र ई काढून टाकायचं आहे. महीचं प्लस काय येणार आहे, सो महींद्र. आता ही बडी ई ऑलरेडी आहे, म्हणजे आपली बडी ई ऑलरेडी आहे, सो आपलं हेच राहणार आहे. सो त्याच्यानंतर नारी प्लस इच्छा, सो नारीच्छा. मग हे जे आहे ही आपल्याला इकडे बदलायची नाही आहे, सो ही बडीचीच आहे त्यामुळे बडी ईचीच राहणार आहे. म्हणजे पहिल्यांदा जरी बडी ई आली आणि दुसऱ्यांदा जरी छोटी ई आली तरीसुद्धा आपल्याला बडी ईचं सिम्बॉल किंवा म्हणजे बडी ईच लावायची आहे. शची प्लस इंद्र तर येणार आहे सचिंद्र. रजनी प्लस इंदूचं येणार आहे रजनींदू. त्याच्यानंतर ई प्लस ई इज इक्वल टू ई, म्हणजे दोन जरी मोठ्या ई घेतल्या तरी त्याला लावताना मात्र ईच लावायचं आहे. सो काय येणार आहे, सती प्लस ईशचं येणार आहे सतीश. त्याच्यानंतर हे फक्त काढून टाकायचं. पृथ्वी प्लस ईशचं येणार आहे पृथ्वीश, ई काढून टाकायचं आहे. त्याच्यानंतर रजनी प्लस ईशचं येणार आहे रजनीश. नारी प्लस ईश्वरचं येणार आहे नारीश्वर, ई काढून टाकायचं आहे. सो त्याच्यानंतर आहे ऊ तथा, म्हणजे छोटी ऊ किंवा बडी ऊची संधी तुम्ही कशी तयार कराल. म्हणजे ऊ आणि ऊचं पण मिळून ऊच होणार आहे. म्हणजेच काय, हे छोटी ऊ आहे, ह्या दोन्ही छोटी ऊ आहेत, म्हणजे दोन्ही छोटी ऊला जर जोडलं तर बडी ऊ तयार होते. म्हणजेच काय, गुरु प्लस उपदेश. तर इथं काय होणार आहे, हा जो ऊ आहे हा निघून जाणार आहे आणि इथं काय होणार आहे, गुरुपदेश. लघु प्लस उत्तरचं काय होणार आहे, हा ऊ निघून जाणार आहे आणि इथे काय होणार आहे, लघुत्तर. भानू प्लस उदयचं काय होणार आहे, हा ऊ निघून जाणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे, भानुदय. सु प्लस उक्तीचं काय होणार आहे, हा ऊ निघून जाणार आहे आणि इथे काय होणार आहे, सुक्ती. सो हा जेव्हा आपल्याला ही जी आहे, ही जी मात्रा आहे ही कोणाची आहे, सो छोटी ऊची आहे. आपल्या ज्यावेळेस ही इकडे जाणार आहे तेव्हा ते बडी ऊचं लागणार आहे. म्हणजेच काय, ही पहिला उकार झाला, हा दुसरा उकार झाला, सो ह्याच्यामध्ये काय होणार आहे, मोठा उकार लागणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कारण छोटी आणि छोटी दोन छोट्या मिळून एक मोठी तयार होते. सो आपला आन्सर येताना काय होणार आहे, हा जो आहे, हा जो गुरु आहे, हा आय थिंक इथे सुद्धा हाच दुसराच यायला हवा होता, पण कदाचित ग्रामरचे काही रूल्स असतील त्यामुळे हा पहिलाच दिलेला आहे. सो ह्याच्यामध्ये परत तो बडी ऊची म्हणजे जे काय आहे उकार वगैरे तो बडी ऊचा लागणार आहे.
त्यानंतर उ प्लस उ इज इक्वल टू उ, म्हणजे एक छोटा उ आणि बडा उ जरी घेतला तरी पण मोठ्या ऊचा सिम्बॉल लागणार आहे. म्हणजेच काय, सिंधू प्लस उर्मी. सो हे उ जे आहे हे काय होणार आहे, निघून जाणार आहे आणि ही जी आहे ही बडी लागणार आहे म्हणजे मोठी. सो ह्याचं होणार आहे सिंधुर्मी. साधू प्लस ऊर्जाचं होणार आहे साधुर्जा, म्हणजे हा जो उ आहे हा निघून जाणार आहे आणि हे जे आहे ना पहिली बडी छोटी ऊचं आहे ह्याचं रूपांतर मोठ्या ऊ मध्ये होणार आहे. त्याच्यानंतर लघु प्लस उर्मी तर होणार आहे लघुर्मी आणि त्याच्यानंतर भानू प्लस ऊर्जाचं होणार आहे भानुर्जा. समजलं तुम्हाला? कारण हा जो आहे हा पहिला उकार आहे हा निघून जाऊन, म्हणजे पहिला उकार म्हणजेच छोटी ऊ आहे, तर ह्याला कन्वर्ट करणार जेव्हा आपली पूर्ण संधी तयार होणार आहे तो तेव्हा कोणामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बडी ऊ मध्ये. सो ह्याचा हा दुसरा म्हणजेच बडी ऊचा उकार किंवा लागणार आहे. त्याच्यानंतर उ प्लस उ म्हणजे एक पहिला छोटा ऊ आहे, नंतर पहिला मोठा ऊ आहे, परत छोटा ऊ आहे, तर काय होणार आहे मोठाच. नेहमी लक्षात ठेवायचं जो मोठा आहे तोच वर्ण येणार आहे. सो वधू प्लस उत्सव तर वधूत्सव का, कारण आपल्याला चेंज करायची गरज नाही आहे, कारण आपल्याला सांगितलं आहे पहिल्यांदा जरी मोठा असेल किंवा पहिल्यांदा जरी छोटा असेल तरी आपल्याला घ्यायचा मात्र मोठाच आहे. सो हा काय झाला वधूत्सव, हा ऊ निघून गेलेला आहे. वधू प्लस उपदेश हा ऊ निघून गेलेला आहे, वधू पदेश हा होतो. त्याच्यानंतर भू प्लस उद्धारचं होणार आहे भुद्धार, म्हणजे हे ऊ निघून जाणार आहे. स्वयंभू प्लस उदयचं होणार आहे स्वयंभूदय, हा जो ऊ आहे हा आपला निघून जाणार आहे. त्याच्यानंतर उ प्लस उ इज इक्वल टू ऊ, म्हणजे दोन्ही जरी मोठे ऊला जॉईंट केलं तरी सुद्धा आपला आन्सर हा ऊच राहणार आहे. त्याच्यामध्ये भू प्लस ऊर्जितचं होणार आहे भू ऊर्जित, हा ऊ निघून जाणार आहे. वधू प्लस उर्मी होणार आहे वधुर्मी, हा ऊ निघून जाणार आहे. त्याच्यानंतर आहे वधू प्लस ऊर्जा, सो वधुर्जा होणार आहे, हा ऊ निघून जाणार आहे. भू प्लस ऊर्जाचा हा ऊ निघून जाणार आहे तर ह्याचं होणार आहे भूष्मा. त्याच्यामध्ये आपल्याला एक थोडंसं हे दिलं होतं की टेस्ट तुम्हाला किती समजले. सो देव प्लस आलयचं काय होणार आहे देवालय, कारण हा पण अ आहे आणि हा आ आहे. सो दोघांमध्ये मोठा कोणता आहे तर हा आहे, म्हणजे ह्या वला कोणाची मात्रा लागणार आहे आची मात्रा. सो हे झालं देवालय. हरी प्लस ईश, सो ह्याच्यामध्ये काय होणार आहे हरीश. त्याच्यानंतर खाली दुसरा आहे म्हणजे दीर्घसंधीचा दुसरा प्रकार आहे गुणसंधी. गुणसंधी में स्वरों के मेल से इस प्रकार परिवर्तन होता है. जर गुणसंधीमध्ये स्वर मिळवले तर त्याचं परिवर्तन कसं होतं. अ आणि आ प्लस ई आणि ई मिळून होतं ए. अ आ ई ई मिळून होतं ए. अ आणि आ आणि उ मिळून होतं ओ. म्हणजे अ आ सेम राहणार आहेत, अ आ सेम राहणार आहे. चेंज कुठे होणार आहे ई आणि बडी ई मध्ये. सो ह्याचं कन्व्हर्सेशन कोणामध्ये होणार आहे किंवा रूपांतर कोणामध्ये होणार आहे, कन्वर्ट कोणात होत आहे तर ए मध्ये. त्याच्यानंतर उ आणि बडी ऊचं कोणामध्ये होणार आहे ओ मध्ये. ओ आणि आ तर सेम आहेत प्लस रू लागलं, सो रूचं होणार आहे अर मध्ये. आता ह्याचे काय रूल्स आहेत. सो अ प्लस ई इज इक्वल टू ए, म्हणजे अ आणि ईला घेऊन ए तयार झाला. सो ह्याचं काय होणार आहे देव प्लस इंद्र, म्हणजे हे काय होणार आहे देवेंद्र. त्याच्यानंतर आहे स्व प्लस इच्छा, सो हे काय होणार आहे स्वेच्छा, म्हणजे जिथं जिथं ईची मात्रा लागलेली आहे सो हे कोणामध्ये कन्वर्ट होणार आहे ह्याचा अर्थ ए मध्ये होणार आहे, म्हणजे देवेंद्र. त्याच्यानंतर स्वेच्छा, म्हणजे एचा उच्चार होतो की नाही ह्याच्यामध्ये, ह्याच्या स्वरामध्ये. स्वर म्हणजेच काय बोलणं. अ ईचं काय होणार आहे ए, म्हणजे काय होणार आहे गण प्लस ईश, सो काय होणार आहे गणेश. म्हणजे अ आणि ईचा उच्चार कशामध्ये होतोय ए मध्ये. सो गण प्लस ईशचं काय होणार आहे गणेश. त्याच्यानंतर सूर प्लस ईशचं काय होणार आहे सुरेश, म्हणजे ही जी ई आहे ह्याची ए म्हणजेच काय तर वरची मात्रा लागणार आहे, ह्याचा अर्थ ए होतो. वरची जी मात्रा आहे सो ह्याचा अर्थ होणार आहे ए. त्याच्यानंतर अ प्लस ईचा होणार आहे ए, म्हणजे महा प्लस इंद्रचा हा होणार आहे महेंद्र, सो हा झाला ए. राजा प्लस इंद्र होणार आहे राजेंद्र, सो ह्याच्यावरती जी मात्रा येते त्याचा अर्थ आहे ए. अ प्लस ईचा होतो ए, सो रमा प्लस ईश रमेश. राका प्लस ईश राकेश, म्हणजे हे काय आहे हा ई जातो आणि ह्याच्या डोक्यावरती एची मात्रा लागते.
आता दुसरा आहे अ प्लस उ. आता अ प्लस ऊचं ओ होणार आहे. सो हे काय होणार आहे, चंद्र प्लस उदय, सो चंद्रोदय. ओ म्हणजेच काय, ही जी मात्रा जेव्हा लागणार आहे, सो ही कोणाला लागली, तर इथला हे ऊ निघून गेला आणि हिची मात्रा कोणाला लागली, वरती दला. म्हणजे नेहमी ही मात्रा इथेच लागणार आहे, पहिल्याच ह्याला ही मात्रा लागणार आहे, जी पण मात्रा लागणार आहे किंवा आपल्याला जो काही रूल्स दिला आहे त्यानुसार. पर प्लस उपकारचं होणार आहे परोपकार. त्याच्यानंतर अ प्लस ऊचं होणार आहे ओ. समुद्र प्लस उर्मी, सो समुद्रोमी. तर ते कसं झालं, तर आपल्याला काय सांगितलं आहे इथे, अ प्लस ऊ, अ प्लस ऊ हे मिळून काय होणार आहे, ओ. सो ह्याची हा ऊ निघून जाणार आहे आणि हिथं आपली काय झाली, ह्याला ओची मात्रा लागली आहे, त्यामुळंच काय झालं, समुद्रोमी. त्याच्यानंतर जल प्लस उर्मीचं काय होणार आहे, जलोर्मी. म्हणजे हा ऊ निघून जाणार आहे आणि जी आपली ओची मात्रा आहे ही ह्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आहे आ प्लस ऊ म्हणजेच ओ झालं. महा प्लस उत्सव म्हणजेच महोत्सव झालं. म्हणजेच काय, तर हा ऊ निघून गेलेला आहे आणि ही जी ओची मात्रा आहे ह्या हला लागलेली आहे. यथा प्लस उचितचं पण सेम तसंच होणार आहे. हा ऊ निघून जाणार आहे आणि त्याची जी मात्रा आहे ओची मात्रा थला लागणार आहे. त्याच्यानंतर आ प्लस ऊचं होणार आहे ओ. गंगा प्लस उर्मी, सो ह्याचं पण तेच होणार आहे, ऊ निघून जाणार आहे आपला आणि ह्याची जी मात्रा आहे ही गला लागणार आहे. महा प्लस उर्मीचं होणार आहे महोर्मी. त्याच्यानंतर अ प्लस रो हे काय आहे, आर. तर सप्त प्लस ऋषी, तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, हा जो र आहे हा र निघून जाणार आहे आपल्या याच्यानुसार. अ आणि र ला जर जॉईंट केलं तर ह्याचा अर्थ होणार आहे अर. म्हणजेच काय, हा जो वरती तुमचा हा येणार आहे ह्याचा अर्थ आहे अर. देव प्लस ऋषी हा होणार आहे देवर्षी. हा जो वरचा आहे त्याच्या डोक्यावर जो आलेला आहे ह्याचा अर्थ आहे अर. त्याच्यानंतर आ प्लस रूचा पण अर्थ आरच होणार आहे, अर होणार आहे. ब्रह्मा प्लस ऋषीचं होणार आहे ब्रह्मर्षी. हा ऋषी ऋषी निघून जाणार आहे आणि इथे हा र लागणार आहे. राजा प्लस ऋषीचं होणार आहे राजर्षी. त्याच्यानंतर थर्ड नंबरची संधी आहे वृद्धी संधी. हे स्वर संधीचे प्रकार आहेत. सो वृद्धी संधी में स्वरों के मेल से इस प्रकार परिवर्तन आता है. जर वृद्धी संधीमध्ये दुसरा एखादा स्वर ॲड झाला तर त्याचं परिवर्तन किंवा त्याचं रूपांतर कशात होतं. सो अ आणि आचं होणार आहे, सॉरी अ आ प्लस ए आणि एचं होणार आहे बडी ए. हा झाला होता छोटी ए आणि हा झाला बडी ए. त्याच्यानंतर अ आणि आ आणि ओ आणि औचं होणार आहे बडी ओ. ओ मध्ये म्हणजे हा छोटा ओ झाला आणि हा झाला बडा ओ. तो अ प्लस एचं होणार आहे ए. म्हणजे ह्याच्या काय, एक प्लस एक, सो हे काय होणार आहे एक एक. म्हणजे हा जो हा आहे हा निघून जाणार आहे आणि ही वरची जी मात्रा आहे ही जी ह्याची ती ह्याला लागणार आहे. त्याच्यानंतर हित प्लस ऐशीचं होणार आहे, म्हणजे ह्या दोन आहेत सो ह्याच्या दोन मात्रा लागणार आहेत. एती प्लस इहित प्लस एशीचं येणार आहे हितैषी. म्हणजे ही जी आहे ह्याची जी मात्रा आहे ह्याची जी डबल मात्रा आहे ही ह्याच्यावरती लागणार आहे. अ प्लस एचं होणार आहे ए. तर मत प्लस एकचं होणार आहे मतैकी. हा निघून जाणार आहे आणि ह्याच्या डोक्यावरती दोन काय येणार आहेत त्याचे मात्रे. त्याच्यानंतर नऊ प्लस ऐश्वर्य. तर 9 प्लस ऐश्वर्याचं काय येणार आहे नवैर्ष. म्हणजेच काय, तर हे निघून जाणार आहे आणि ह्याच्यावरती ह्याची मात्रा येणार आहे. म्हणजे ही जी काय डबल मात्रा आहे ती. ह्याचं समजलं असेल तर मत प्लस ऐक्यचं येणार आहे मतक्य. म्हणजे हे निघून जाणार आहे आणि ह्याच्या डोक्यावरती ही मात्रा लागणार आहे. त्याच्यानंतर परत आहे आ आणि एचं होणार आहे ए. सदा प्लस एवचं होणार आहे, हा ए निघून जाणार आहे. जो जो आच्या नंतर हा जॉईंट झालेला आहे हा निघून जाणार आहे आणि त्याच्या डोक्यावर म्हणजे हिते हा येणार आहे त्याच्या डोक्यावरती होणार आहे. कारण का, आ आणि एचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होणार आहे ए मध्ये. तथा प्लस एवचं होणार आहे तथैव. आ एचं मिळून जे ए होतं त्याचं काय होणार आहे महा प्लस ऐश्वर्य. हा ए निघून जाणार आहे आणि हा काय येणार आहे ह्याच्या डोक्यावरती बसणार आहे. राजा प्लस ऐश्वर्याचं होणार राजेश्वर्य. त्याच्यानंतर अ आणि ओचं होणार आहे औ. जल प्लस ओचं होणार आहे जलोद. म्हणजे हा ओ निघून जाणार आहे. परम प्लस ओजस्वीचं होणार आहे, हा ओ निघून जाणार आहे आणि हे जे काय आहे ह्याच्या डोक्यावरती येणार आहे परमौजस्वी. त्याच्यानंतर अ प्लस औचं होणार आहे औ. परम औषधचं होणार आहे परमौषध. म्हणजे हा जो
हा आहे हा निघून जाणार आहे. नेहमी लक्षात ठेवायचं जो हा इथला निघून जाणार आहे त्याचं याच्याच डोक्यावरती येणार. आत्तापर्यंत जेवढं आपण केलेलं आहे संधी विच्छेद किंवा संधी त्याच्यामध्ये आपला हाच रूल राहिलेला आहे की हा जो पहिला वर्ड आहे त्याच्यावरतीच पहिला वर्ड किंवा वर्ण आहे म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा जो वर्ण आहे त्याच्यावरतीच जाणार. कारण आपला संधी विच्छेद हा नेहमी पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ह्याच्यावरतीच होणार आहे. बाकी कुठेही आपला चेंजेस होत नाही. 1 प्लस औषधचं होणार आहे वनौषध. त्याच्यानंतर आ प्लस ओचं पण होणार आहे औ. का? कारण ज्याची व्हॅल्यू जास्त आहे तोच होणार आहे म्हणजे औ हा मोठा आहे त्यामुळे. महा प्लस ओजस्वीचं होणार आहे महोजस्वी. म्हणजे का? तर हा ओ निघून जाणार आहे आणि त्याची मात्रा ह वरती लागणार आहे. महा प्लस ओजचं होणार आहे महोज. आ प्लस औ प्लस इज इक्वल टू औ म्हणजे जो मोठा आहे त्यालाच आपण घेतो. महा प्लस औषध आता इथे दोघांमध्ये घेणार आहे. सो हा निघून जाणार आहे ह्याच्यावरती ह्याची मात्रा लागणार आहे. महा प्लस औदार्यचं महोदार्य होणार आहे. म्हणजेच काय? हा निघून जाणार आहे आणि ह्याची जी मात्रा आहे ती पहिल्या ह्याच्यावरती लागणार आहे. सो आपल्याला एक होमवर्क दिला आहे सोचो और बताओ. नर प्लस इंद्रचं काय होणार आहे? सो नरेंद्र होणार आहे. महा प्लस औचं काय होणार आहे? महोद. का? कारण हा निघून गेला आणि ह्याच्या डोक्यावरती ह्या दोन मात्रा आल्या. त्याच्यानंतर 4th नंबरचा जो त्याचा प्रकार आहे तो काय आहे? यनसंधी. आता यनसंधीमध्ये काय येतं तर यनसंधी में ई बड़ी ई ऊ म्हणजे छोटी ऊ मोटी ऊ तथा रू के बाद कोई स्वर आने पर इस प्रकार परिवर्तन होता है. म्हणजे ई आणि ईच्या नंतर जर कोणता दुसरा वेगळा भिन्न स्वर म्हणजेच काय तर कुठला दुसरा जर स्वर आला तर य होणार आहे. ऊ आणि ऊच्या मध्ये जर दुसरा कोणता जर वेगळा स्वर आला तर व होणार आहे आणि रोच्या नंतर जर कुठला वेगळा स्वर आला तर तो र होणार आहे. म्हणजे ते कशामध्ये कन्वर्ट होतं तर र मध्ये. सो ई प्लस अ हा अ कंपल्सरी आहे कारण जर तुम्हाला कोणताही कानाने मात्राने कुठलीच मात्रा लागलेली नाही तर तुम्ही लक्षात ठेवायचं कुठलाही सिंगल वर्ड येत नाही त्याच्यासोबत अ हा नेहमी असतोच. सो हे काय होणार आहे? य म्हणजेच काय? ई प्लस म्हणजे छोटी ई बडी ईला मिळून जर अ ॲड केला तर हे काय होणार आहे? य. यदी प्लस अपीचं काय होणार आहे? यद्यापि. म्हणजे हा जो अ आहे हा निघून जाणार आहे आणि हे काय लागणार आहे? इथे आहे असा याचा वर्ड तयार होणार म्हणजे हा काय झाला? यद्यपि. त्याच्यानंतर नदी प्लस अर्पणचं काय होणार आहे? नद्यर्पण. म्हणजे हा आहे हा य निघून जाणार आहे आणि इथं काय? कारण हा आपल्याला हा जेव्हा हा य निघून जाणार आहे तेव्हा आपला हा य जॉईंड होणार आहे. त्याच्यानंतर ई प्लस ईचं होणार आहे ई प्लस आ तर ह्याचं होणार आहे या. इति प्लस आदी. मग आता पहिलं य जॉईंड होत होता आता या होणार म्हणजे इति प्लस आदी हा आ निघून जाणार आहे आणि इथे काय लागणार आहे? आपल्या ह्यातला काय जॉईंड होणार आहे? या. देवी प्लस आगमनचं होणार आहे देव्यागम. ई प्लस ईचं ऊ जो आहे त्याचं काय होणार आहे? यू. अति प्लस उत्तमचं होणार आहे अत्युत्तम. सखी प्लस उचितचं होणार आहे सख्युचित. का? कारण आपला जो आहे ही दुसरी मात्रा निघून जाणार आहे आणि त्याची जागा कोण घेणार आहे तर हा यू घेणार आहे. हा यू घेणार आहे आणि हा जो पहिला जो वर्ड आहे हा आपला काय होणार आहे? हाफ होणार आहे. त्याच्यानंतर ईचं काय होणार आहे? त्याला जर ऊ लागला म्हणजे आपले जे पहिले आपल्याला जे काही जे काही त्यांचे रूल्स दिलेले आहेत त्यानुसार. सो नी प्लस ऊनचं होणार आहे न्यून. का? तर हा यू लागणार आहे आणि पहिला जो वर्ड आहे हा आपला हाफ होणार आहे. नदी प्लस उर्मीचं काय होणार आहे? हा वर्ड आपला हाफ होणार आहे आणि इथं काय लागणार आहे? यू लागणार आहे. उ प्लस अचं होणार आहे व. मनू प्लस अंतरचं काय होणार आहे? मनवंतर. कारण हा वर्ड आपला हाफ होणार आहे आणि इथं अची जागा कोण घेणार आहे तर व घेणार आहे. सु प्लस अल्पचं काय होणार आहे? स्वल्प. कारण हा हाफ होणार आहे आणि ह्याची जागा काय घेणार आहे? व. त्याच्यानंतर ऊ आणि ऊ किंवा छोटी ऊ किंवा बडी ऊ आणि प्लस आ. आता ह्याला आ जर जॉईंट झाला तर त्याचं काय कशात रूपांतर होणार आहे? वामध्ये. सो सु प्लस आगतचं काय होणार आहे? म्हणजे हा हाफ होणार आहे आणि ह्याची जागा आची जागा कोण घेणार आहे? वा घेणार आहे. सो स्वागत. वधू प्लस आगमनचं काय होणार आहे? वधू. धचा हा हाफ होणार आहे ध आणि ह्याची जागा घेणार आहे वा. म्हणजे काय होणार आहे? वधवा गमन. पुढचा आहे तसा लिहायचा आहे. फक्त चेंजेस या दोघांमध्येच होणार आहेत सगळ्या संधीमध्ये.
त्याच्यानंतर ऊचं आहे ऊ प्लस ई प्लस एचं काय होणार आहे वी किंवा वे. अणु प्लस ईचं काय होणार आहे अन्वित. म्हणजे फक्त इथे हे दोघं चेंज झाले. मग हा काय झाला हाफ झाला आणि ईची जागा कोणी घेतली तर वीने घेतली. अणु प्लस एशनचं काय होणार आहे म्हणजे हे वी पण घेऊ शकतं आणि वे पण घेऊ शकतं. सो ह्याचं काय होणार आहे अणु प्लस एशनचं हा नचा हा जो नु आहे ह्याला हाफ केला न आणि ह्याची जागा कोणी घेतली वेने घेतली म्हणजे अन्वेषण. रु प्लस आ किंवा आ जर घेतलं तर आपलं काय होणार आहे र किंवा रा. पितृ प्लस अनुमतीचं काय होणार आहे पितृनुमती. म्हणजेच हे जे आहे ह्या तची जागा कुणी घेतली तर ह्या त्रने घेतली आणि ह्या अची जागा कुणी घेतली ह्या दोघांचं जर कन्व्हर्सेशन केलं तचं त्र झालं आणि ह्याचं सॉरी त्रमध्ये कन्वर्ट होतं ह्या तृ आणि अचं. म्हणजे र प्लस अ जर असेल तर ह्याची जागा कोण घेतं तर र घेतं पित्रानुमती. त्याच्यानंतर मातृ प्लस आनंदाचं काय होणार आहे ह्या त्रची जागा र घेणार म्हणजे तची जागा कोण घेणार आहे त्र म्हणजेच काय तर ऋषी. त्याच्यानंतर मातृ आनंदाचं हे दोन्ही जाऊन काय होणार आहे मात्रानंद. आता आहे आयादी संधी म्हणजे स्वर संधीचा 5वा प्रकार आयादी संधी. आणि शेवटचा आयादी संधि में ए बड़े ए ओ तथा औ के बाद भिन्न स्वर आने पर इस प्रकार परिवर्तन होता है. भिन्न म्हणजे सारखे जर स्वर आले तर काय होतं. सो एचं होणार आहे ऐ म्हणजे बडे एचं होणार आहे आय ओचं होणार आहे औ आणि औचं होणार आहे आव प्लस भिन्न स्वर म्हणजे वेगळा स्वर. सो ए प्लस अचं होणार आहे ऐ ए प्लस अचं होणार आहे आय ओ प्लस अचं होणार आहे औ आणि औ प्लस अचं होणार आहे आव. सो आता ह्याच्यामध्ये ए आणि अचं जर काय होणार आहे तर इथं काय आहे ने प्लस अनचं काय होणार आहे न य न म्हणजे हा अय लागला इथे मध्ये. सो अनचं काय होणार आहे नयन. त्याच्यानंतर शे प्लस अनचं होणार आहे शयन म्हणजे हा जो आहे हा निघून जाणार आहे आणि अनची जागा कोण घेणार आहे यन. सो ए प्लस अचं आहे आय नै प्लस अकचं होणार आहे नायक. गै प्लस अकचं होणार आहे गायक. त्याच्यानंतर ओ प्लस अची जागा अ प्लस अ काय होणार आहे तर पो प्लस अनचं होणार आहे पवन. श्रो प्लस अनचं होणार आहे श्रवण आणि पौचं काय होणार आहे तर पौ प्लस अन पावन. औची जी जागा औ प्लस अ जे होणार आहे ते आव होणार आहे म्हणजेच काय पावन आणि हे काय आहे पौ प्लस अचं पावक. संधिच्या मुख्य 2 प्रकारामधला हा दुसरा प्रकार व्यंजन संधि. किसी व्यंजन के स्वर अथवा व्यंजन से मेल होने पर उत्पन्न विकार को व्यंजन संधि कहलाते हैं. म्हणजे एखाद्या व्यंजनच्या स्वराशिवाय किंवा व्यंजनाशिवाय जे मिळून होतं उत्पन्न जो विकार म्हणजे जे वेगळं परिवर्तन होतं त्याला व्यंजन संधि असं म्हणतात. सो आता काय येणार आहे व्यंजन प्लस स्वर एक व्यंजन असणार आहे आणि दुसरा स्वर असणार आहे म्हणजेच काय जगत प्लस ईशचं काय होणार आहे जगदीश म्हणजे हा त निघून जाणार आहे आणि ह्या दोन्हीची जागा कोण घेणार आहे दी. त्याच्यानंतर सत प्लस आचारचं होणार आहे सदाचार. षट प्लस आनंदचं होणार आहे षडानन. दिग प्लस अंबरचं होणार आहे दिगंबर. स्व प्लस छंदचं होणार आहे स्वछंद. उत प्लस आहरणचं होणार आहे उदाहरण. अनु प्लस छेदचं होणार आहे अनुच्छेद. त्याच्यानंतर राम प्लस अयनचं होणार आहे रामायण. त्याच्यानंतर व्यंजन प्लस व्यंजन. आता व्यंजन आणि स्वरचं बघितलं आता व्यंजन आणि व्यंजन जर असेल तर काय होणार आहे वाक प्लस मयचं होणार आहे वाडमय. दिग प्लस गजचं होणार आहे दिग्गज. जगत प्लस नाथचं होणार आहे जगतनाथ. त्याच्यानंतर सम प्लस गमचं होणार आहे संगम. उत प्लस लाजचं होणार आहे उल्हास. उत प्लस हारचं होणार आहे उद्धार. सत प्लस जनचं होणार आहे सज्जन. सम प्लस मतीचं होणार आहे संमती. म्हणजेच काय फक्त आणि फक्त चेंजेस ह्या दोघांमध्ये होणार आहे म्हणजे हा जो वर्ड आहे हा डबल होणार आहे म्हणजे जसं की संमती. त्याच्यानंतर सत प्लस जनचं होणार आहे हा जो वर्ड आहे हा आपला काय होणार आहे डबल होणार आहे म्हणजेच काय व्यंजन आणि व्यंजन जर आलं तर आपल्याला काय घ्यायचं आहे व्यंजन. सो जे काही हे वर्ड आहेत हे आपले इथला हा वर्ड कट होणार आहे हा निघून जाणार आहे आणि हा जो वर्ड आहे हा डबल होणार आहे
जसं की वाङ्मयचं होणार आहे ह्या क आणि ह्या डचं ह्याचं काय होणार आहे कचं रूपांतर ड मध्ये होणार आहे. दिक प्लस गजचं होणार आहे दिग्गज, म्हणजे हावड निघून जाणार आहे आणि हावड काय होणार आहे डबल होणार आहे. जगन्नाथचं पण सेम तेच होणार आहे. संगम मध्ये काय होणार आहे तर हा जो मची जी जागा आहे ह्याच्या डोक्यावरती जाणार आहे. सो त्याच्यानंतर आपला आहे थर्ड आहे विसर्ग संधी, म्हणजे संधीचा शेवटचा प्रकार. विसर्ग के साथ स्वरों अथवा व्यंजनों के मेल से उत्पन्न विकार संधि विसर्ग संधी कहलाता है. म्हणजे विसर्ग म्हणजे काय फुल स्टॉप जो आहे आहा, म्हणजे त्यातून आपले जे काय बोलेल जे शब्द किंवा स्वर संपतात तिथे, म्हणजे जसं की आहा. त्याच्यानंतर नि प्लस चयचं होणार आहे निश्चय. त्याच्यानंतर नि प्लस कपटचं होणार आहे निष्कपट. नम प्लस कारचं होणार आहे नमस्कार, म्हणजे इथे काय आपलं स ॲड झालेलं आहे. स प्लस जचं काय होणार आहे सरोज. नि प्लस छलचं होणार आहे निच्छल. मन प्लस हरचं होणार आहे मनोहर. दु प्लस गंधचं होणार आहे दुर्गंध. मन प्लस योगचं होणार आहे मनोयोग. त्याच्यानंतर आपण ह्या लेसनमध्ये काय काय शिकलो. सो दो निकटवर्ती वर्णों के मेल से उत्पन्न संधि विकार संधि कहलाता है. संधि म्हणजे काय. त्याच्यानंतर संधि किए गए शब्दों को पुन्हा अलग करके लिखना संधि विच्छेद कहलाता है. म्हणजे जेव्हा आपण संधि लिहितो, जेव्हा त्याला तोडून परत लिहिणार आहे तेव्हा ते काय होणार आहे संधि विच्छेद. संधि विच्छेदचे 3 प्रकार बघितले. त्याच्यानंतर स्वरसंधीमध्ये दो स्वरांच्या मध्ये होते आणि त्याचे किती प्रकार आहेत तर 5 प्रकार आहेत. कोणते आहेत दीर्घसंधी, गुणसंधी, वृद्धि संधि, यन संधि आणि अयादी संधि. त्याच्यानंतर किसी व्यंजन के स्वर अथवा व्यंजन के मेल से उत्पन्न विकार को व्यंजन संधि कहलाते हैं. म्हणजे व्यंजन संधि म्हणजे काय. आणि विसर्ग संधि कशाला म्हणतात तर विसर्ग के साथ स्वरों अथवा व्यंजनों के मेल से विकार उत्पन्न होता है. म्हणजेच काय तर जे आपला जो शेवटचा वर्ड आहे म्हणजे आहाच्या नंतर अजून जर आपण काही दुसरे जे स्वर किंवा दुसरं व्यंजन जर ॲड केलं तर आपल्याला एक नवीन शब्द मिळतो, त्याला काय म्हणतात विसर्ग संधी. म्हणजे हे जे सिम्बल्स आहेत हे कशाचे आहेत तर विसर्ग, म्हणजे इथे हे आपलं वर्ण असं संपले असं समजायचं, म्हणजेच हे काय आहे विसर्गाचं सिम्बॉल आहे. संधीचे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करतो किंवा वर्कशीट सॉल्व करतोय. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलंय सही विकल्प पर गोला लगाइए. दो निकटवर्ती वर्णों के मेल से होने वाले विकार को क्या कहलाते हैं. म्हणजे दोन जे वर्ण असतात त्यांचं मिळून जर दोघांना मिळवलं तर ते काय होतं संधी होतं, समास होतं की वर्णमेल होतं. सो हे संधी होणार आहे. सेकंड आहे दो स्वरों के मध्य होने वाली संधि क्या कहलाते. म्हणजे दोन स्वरांच्या मध्ये असणारी संधी काय सांगते तर ती स्वरसंधी सांगते. त्याच्यानंतर विद्यालय शब्द किस प्रकार की संधि का उदाहरण है. विद्यालय कोणत्या ह्याचा आहे तर यन संधि, अयादी संधि की दीर्घ संधि. सो उत्तर आहे दीर्घ संधि. म्हणजेच विद्यालयाचं जर तुम्ही संधि विच्छेद केला तर तुम्हाला विद्या प्लस आलय असं उत्तर मिळेल. त्याच्यानंतर हे स्व प्लस अर्चं जसं स्वार्थ होतं, गिरी प्लस इंद्रचं जसं गिरींद्र होतं तसं आपल्याला इथं संधी करायला सांगितले आहे. धर्म प्लस आत्माचं होणार आहे धर्मात्मा. प्रति प्लस इक्षाचं होणार आहे प्रतीक्षा. महा प्लस आशयचं होणार आहे महाशय. रजनी प्लस ईशचं होणार आहे रजनीश. म्हणजेच काय तर इथला ई निघून गेलेला आहे आणि हेच फक्त लागलेलं आहे. सो ईची जे मात्रा आहे ही निघून गेलेली आहे. सेकंड आहे विद्या प्लस अर्थीचं होणार आहे अ निघून जाणार आहे, अची मात्रा निघून जाणार आहे आणि हे होणार आहे विद्यार्थी. सती प्लस ईश हा जो ई आहे हा निघून जाणार आहे आणि इथे होणार आहे सतीश. पुस्तक प्लस आलयचं होणार आहे बडी मात्रा लागणार आहे. सो इथे पुस्तकालय होणार आहे. मुनी प्लस इंद्रचं होणार आहे मुनींद्र, हा ई निघून जाणार आहे आणि हे जे आहे ही पहिली मात्रा आहे म्हणजे पहिली छोटी ईची मात्रा असल्यामुळे इथं आता पुढे जेव्हा आपल्या आन्सरमध्ये ते कन्वर्ट होणार आहे त्यावेळेस तिथे ती बडी ईची मात्रा लागणार आहे. त्याच्यानंतर संधी कीजिए. आता संधी करायला सांगितली जसं की अ आ प्लस ईचं जसं मिळून ए होतं तसं. तर देव प्लस इंद्रचं काय होणार आहे देवेंद्र. म्हणजे हा जो ई आहे हा निघून जाणार आहे आणि ह्याची एची मात्रा कोणाच्या डोक्यावर लागणार आहे तर वच्या डोक्यावर लागणार आहे. चंद्र प्लस उदयचं होणार आहे चंद्रोदय, कारण हे ओ मध्ये कन्वर्ट होणार आहे. सो हा ओ निघून जाणार आहे. ह्याची जी ओची मात्रा आहे ही कोणाला लागणार आहे तर ह्याला लागणार आहे.
त्याच्यानंतर राजा प्लस इंद्रचं होणार आहे राजेंद्र. सो हा ए निघून जाणार आहे, एची मात्रा लागणार आहे, त्यामुळे ही राजाच्या जच्या डोक्यावरती लागणार आहे. हे आपण पहिल्यांदा हे करून घेऊया. त्याच्यानंतर स्व प्लस इच्छाचं होणार आहे स्वेच्छा, कारण हा निघून जाणार आहे आणि ह्याची जी एची मात्रा आहे ही ह्या वच्या डोक्यावरती लागणार आहे. राका प्लस ईचं होणार आहे राकेश, कारण हे निघून जाणार आहे आणि ही जी एची मात्रा आहे ही ह्याच्या डोक्यावर लागणार आहे. नेहमी चेंजेस हे फक्त या दोघांमध्येच होतात. त्याच्यानंतर पर प्लस उपकारचं झालं परोपकार, म्हणजे हा निघून जाणार आहे आणि ओची जी मात्रा आहे हे रोच्या डोक्यावर लागणार आहे. महा प्लस उत्सवचं होणार आहे, हा ऊ निघून जाणार आहे आणि ही जी ओची मात्रा आहे ही ह्याच्यावरती लागणार आहे. यथा प्लस उचितचं होणार आहे यथोचित, हा ऊची मात्रा निघून जाणार आहे आणि ही जी आहे हा ओची मात्रा कोणाच्या डोक्यावर लागणार आहे तर यथोच्या मात्रेवरती लागणार आहे. त्याच्यानंतर संधी विच्छेद. सो संधी विच्छेदमध्ये काय, शिष्टाचारचं आपल्याला संधी विच्छेद करायला सांगितलं आहे. सो हे काय होणार आहे शिष्टा प्लस आचार. त्याच्यानंतर म्हणजे का, तर कारण ही इथं आची मात्रा लागलेली आहे, त्यामुळे हा शिष्ट प्लस ही कोणाची, ही कुठली मात्रा आहे तर आची मात्रा आहे, त्यामुळे आचार झालं. त्याच्यानंतर रेखांश. रेखांशमध्ये काय येणार आहे रेखा प्लस अंश, कारण ही कोणाची अमची मात्रा लागलेली आहे, म्हणजे हा झाला अंश. त्याच्यानंतर रवींद्र, रवी प्लस इंद्र, म्हणजे हा जो वरती डोक्यावरती डॉट आहे हा ईचा आहे. त्याच्यानंतर कवीश्वर. कवीश्वरचं काय येणार आहे कवी प्लस ईश्वर. सो हा का पहिली मात्रा का आली त्याला, कारण आपल्याला नेहमी जेव्हा आपण संधी करतो तेव्हा ती त्याला मोठी मात्रा लागते आणि जेव्हा आपला संधी विच्छेद असतो त्यावेळेस आपल्याला ही छोटी मात्रा लागते. त्याच्यानंतर आहे सुक्ती. सो सुक्तीचा जेव्हा आपली संधी तयार होते तेव्हा बडी मात्रा लागल्यामुळे ह्याचा दुसरा उकार आलेला आहे. सो आपल्याला संधी विच्छेद करायचे, त्यामुळे आपल्याला सु आलं आणि इथे काय आहे उक्तीचा म्हणजे सुक्तीचं येणार आहे उक्ती. त्याच्यानंतर लघुत्तरचं येणार आहे लघु प्लस उत्तर. त्याच्यानंतर गणेशचं येणार आहे गण प्लस ईश. सप्तर्षीचं येणार आहे सप्त प्लस ऋषी. त्याच्यानंतर एकचं येणार आहे एक प्लस एक. आणि हे का तर तुम्ही लेसनमध्ये बघितलंच असेल की म्हणजे ह्याचे जे काही रूल्स दिलेले आहेत त्यानुसार इत्यादीचं येणार आहे इति प्लस आदि. त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर म्हणजे आपल्याला सांगायचे, प्रश्नों के उत्तर दीजिए, संधि किसे कहते हैं. सो दो निकटवर्ती वर्णों के मेल से उत्पन्न विकार संधि कहलाता है. म्हणजे ज्या दोन निकटवर्ती म्हणजे काय, बाजूबाजूच्या दोन वर्ण जर घेतले आणि त्याच्यामधून एक नवीन शब्द तयार होतो तर त्याला काय म्हणतात संधि. सेकंड क्वेश्चन आहे स्वर संधि तथा व्यंजन संधि में क्या अंतर है. म्हणजे स्वर संधि आणि व्यंजन संधीमध्ये काय फरक आहे. सो दो स्वरों के मध्य होने वाली संधि स्वर संधि कहलाती है. म्हणजे दोन स्वरांच्या मध्ये जी संधि होते तिला स्वर संधि म्हणतात. जसं की उदाहरण दिलेलं आहे हिम प्लस आलय, तर होणार आहे हिमालय. सेकंड आहे किसी व्यंजन के स्वर अथवा व्यंजन से मेल होने पर उत्पन्न विकार को व्यंजन कहते हैं. म्हणजे एखादा व्यंजन आहे किंवा स्वर आहे त्याच्या दोघांचे जे मिळून एक मेल तयार होतो आणि त्याच्यातून एक विकार उत्पन्न होतो त्याला काय म्हणतात व्यंजन संधी. उदाहरणार्थ जगत प्लस ईशचं काय होणार आहे जगदीश. म्हणजे हा काय आहे हा ई निघून गेलेला आहे आणि ह्याची जी मात्रा आहे ह्या द ला लागलेली आहे. सो हे काय झालेलं आहे जगदीश. म्हणजे हे कोणामध्ये येतं व्यंजन संधीमध्ये. थर्ड नंबरचं आहे यन संधि तथा अयादी संधि में क्या फरक है किंवा भिन्नता म्हणजेच फरक, दोघांमध्ये काय फरक आहे. सो यन संधि म्हणजे काय, यन संधि में ई छोटी ई बड़ी ई छोटा ऊ बड़ा ऊ तथा रू के बाद कोई भिन्न स्वर आने पर इस प्रकार का परिवर्तन होता है. म्हणजे यन संधीमध्ये जेव्हा ई येतं बडी ई येतं, छोटा ऊ बडा ऊ आणि रू जेव्हा येतं त्याच्यानंतर अजून एक स्वर ॲड होतो आणि ज्याचा परिवर्तन म्हणजे त्याच्यापासून एक वेगळा शब्द तयार होतो, ती असते यनसंधी. सो ह्याचे काय म्हणजे नियम काय आहेत, ई प्लस ई आणि भिन्न स्वर म्हणजे ई आणि ई असून अजून एक भिन्न स्वर म्हणजे जसे की फॉर एक्झाम्पल अ असेल काय असेल तर त्याचं कशामध्ये तो कशात कन्वर्ट होणार आहे तर य मध्ये. छोटी यू बडी यू आणि भिन्न स्वर मिळून काय होणार आहे व मध्ये कन्वर्ट होणार आहे. रू प्लस भिन्न स्वर मिळून तो र मध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि त्याच्यानंतर अयादी संधी. सो अयादी संधीमध्ये काय आहे तर अयादी संधि में ए छोटा ए बड़ा ए ओ तथा औ के बाद भिन्न स्वर आने पर इस प्रकार परिवर्तन होता है. मग ह्यांच्यामध्ये आल्यावर काय परिवर्तन होतं. सो ए प्लस अचं होणार आहे ऐ, ए प्लस अचं होणार आहे आय, ओ प्लस अचं होणार आहे औ, औ प्लस अचं होणार आहे आ.
म्हणजेच काय, ह्या सगळ्यामध्ये एक भिन्न स्वर लागला की अयादी संधीचं रूपांतर त्याच्यामध्ये किंवा नवीन शब्दामध्ये होतं. त्याच्यानंतर संधि तथा संधि विच्छेद के अंतर को उदाहरण द्वारा स्पष्ट कीजिए. संधि आणि संधि विच्छेद म्हणजे काय, ह्या दोघांचं एक उदाहरण देऊन सांगायचं आहे. सो संधि म्हणजे काय, दो निकटवर्ती वर्णों के मेल से उत्पन्न विकार संधि कहलाता है. म्हणजे दोन बाजूबाजूच्या शब्दांपासून एक नवीन शब्द तयार होतो, दोघांना मिळून एक शब्द तयार होतो, त्याला संधि म्हणतात. जसं की दीप प्लस अवली हे झाले दोन शब्द, म्हणजे दीप ह्याला ह्याची संधि विच्छेद करून दाखवलेली आहे. ह्याची संधि विच्छेद करून दाखवलेली आहे. द प्लस ई प प्लस अ हे काय आहे, प्रथम शब्द का अंतिम वर्ण. म्हणजे जेव्हा पहिला शब्द आहे त्याचा काय करायचं आहे, शेवटचा वर्ण म्हणजे शेवटचा वड घ्यायचा आहे. आणि हा अवली आहे, हा दुसरा शब्द आहे. सो दुसऱ्या शब्दाचा पहिला जो वर्ण किंवा पहिला वर्ड घ्यायचा आहे. सो अ प्लस व प्लस अ प्लस ल प्लस ई हा झाला ह्याचा अवलीचा संधि विच्छेद. म्हणजे हा काय आहे, दुसरे शब्द का प्रथम वर्ण, म्हणजे हा दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण घ्यायचा आणि पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण घ्यायचा आहे. सो दीपावली कसा तयार होतो, द जो आपला पहिला दीप आहे त्याचा घेतला म्हणजे द प्लस ई प्लस प प्लस अ, आणि अवलीचा घेतला अ व अ ल आणि ई. सो ह्या दोघांचा मिळून ना पहिला म्हणजे ह्याच्यातला शेवटचा आणि याचा दुसरा वर्ड मिळून घेतला. सो हे काय झाले, हा अ आणि हा अ काय होणार आहे, आ होणार आहे. म्हणजे दो वर्णों का मेल, ह्या दोघांच्या वर्णाचं मेल केलं म्हणजे दोघांना आपल्याला जुळवलं तर आपल्याला काय मिळतं, आ. कारण अ आणि अ मिळून आ होतं. हा काय झाला, नया वर्ण किंवा नवीन एक शब्द मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर आहे संधि विच्छेद. तर संधि विच्छेद म्हणजे काय, संधि किए हुए शब्दों को पुनः अलग करके लिखना संधि विच्छेद कहलाता है. म्हणजे जसं की आपण ही संधि लिहिली आहे आणि ह्याला जेव्हा आपण वेगळं करतो, दोन तुकड्यामध्ये करतो, त्याला कटिंग करतो, तेव्हा हे काय होतं, संधि विच्छेद. म्हणजे संधि म्हणजे काय, दीप प्लस अवलीचं झालं इज इक्वल टू दीपावली. आणि संधि विच्छेद म्हणजे काय, ही जी एक संधि दिली आपल्याला, हिला आपल्याला दोन भागामध्ये तोडून दाखवायचं आहे, म्हणजे हे झालं संधि विच्छेद. त्यानंतर आपल्याला एक चार्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की इथं दीर्घ संधी, वृद्ध संधी, गुण संधी, यन संधी, अयादी संधीमध्ये आपल्याला त्यांना त्यांच्या जागेवरती ठेवायचं आहे. सो इथे आपल्याला काही असे शब्द दिलेले आहेत जे त्यांना त्यांच्या याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर पहिलं काय आहे, रेखांश. तर रेखांशचं काय येणार आहे, दीर्घ संधी म्हणजेच काय, रेखा प्लस अंश. त्याच्यानंतर सेकंड आहे रजनीश. रजनीश पण रेखांश दीर्घ संधीमध्ये येतो, रजनी प्लस ईश. कपिश पण दीर्घ संधीमध्ये येणार आहे, कपी प्लस ईश. प्रतीक्षा पण त्याच्यामध्येच येणार आहे, प्रती प्लस इक्षा. सो तुम्ही हा चार्ट बघून घ्या, तुम्हाला बरोबर समजेल, कारण लेसनमध्ये मी पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला मी जे शिकवते आहे ते तुम्हाला आवडते नाही आवडते, कारण तसे मला चेंजेस करता येतील किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी समजतात कोणत्या गोष्टी नाही समजत आहेत ते तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा, त्यामुळे मला अजून उत्साह येईल तुम्हाला शिकवायला. थँक्यू.